नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. मराठीच्या संदर्भामध्ये आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्रित आले आणि तेव्हापासून चर्चा सुरू झाली होती की या दोन भावांचे पक्ष हे एकत्रित येऊन निवडणुकांना सामोरं जातील का, म्हणजेच या दोन पक्षांची युती होणार का, असा प्रश्न तेव्हापासून सातत्याने विचारला जात होता आणि त्यावर चर्चा होत होती. अर्थात आता की माननीय राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष व माननीय उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांची राजकीय युतीची घोषणा झालेली आहे. अर्थात ही घोषणा होण्याच्या अगोदर ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या निवडणुका, नगरपालिका याच्या निवडणुका झाल्या आणि या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मनसे असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल किंवा इतर पक्षांना विरोधी पक्ष यांना भारतीय जनता पार्टीच्या मानाने अत्यंत नगण्य जागा मिळाल्या आणि महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा प्रबळ पक्ष ठरलेला आहे. त्याचबरोबर खालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बाकी मोठं यश संपादन केले आणि विरोधी पक्ष त्यांच्या आजूबाजूला देखील नाहीत. आणि या परिस्थिती निर्माण झाली कारण की त्या प्रचाराच्या दरम्यान एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील किंवा फडणवीस साहेब किंवा त्या पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्यांनी गांभीर्याने त्या निवडणुका घेतल्या आणि त्या निवडणुकीमध्ये यश मिळवलं. आणि याउलट राजसाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे साहेब व त्यांची दोन्ही चिरंजीव हे संपूर्ण महाराष्ट्र फिरले नाहीत. म्हणजे याचा अर्थ ग्रामीण भागातल्या छोट्या ज्या महानगरपालिका आहेत त्या निवडणुका या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या संदर्भात गांभीर्य घेतलं नाही आणि त्यामुळे त्या नगरपालिकांमध्ये त्यांची परिस्थिती फार सुधारली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून आता मग त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते टीका करत आहेत की यांचा जीव आहे, या दोन भावांचा जीव आहे मुंबई महानगरपालिकेवर जीव आहे. यांना ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये काही पडलं नाही. ग्रामीण भागामध्ये असणारे उद्धव ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते असतील, ग्रामीण भागामध्ये राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते असतील आणि त्यांच्या राजकीय भवितव्य म्हणजे त्या नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद नगरपंचायत असेल आणि या निवडणुकामध्ये नेते जर प्रामुख्याने भाग घेत नसतील आणि नेते जर कार्यकर्त्यांना एक मोठं पाठबळ देत नसतील तर त्या ग्रामीण भागातले कार्यकर्ते त्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज होतात आणि पक्षाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वाढ झाली पाहिजे ती वाढ होत नाही. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेब आणि अजित पवार हे बाकी पूर्ण महाराष्ट्र फिरतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या पक्षाची परिस्थिती चांगली झाली. तेव्हा या ठिकाणी मुद्दा असा झाला आहे की या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले आणि त्यांनी एकत्रितपणे युतीची घोषणा केली. aber ती युतीची घोषणा त्यांनी फक्त सध्या तरी तात्पुरती मुंबई महानगरपालिकेपुरती केलेली आहे आणि दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्या संदर्भात ते काय करणार आहेत, त्या संदर्भात ते वेगवेगळे लढणार का वगैरे वगैरे. तर अनेक ठिकाणी पण म्हणजे त्यांची युती होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल. परंतु या ठिकाणी बाकी एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल हे बाकी हा मुद्दा मांडतील की या दोन भावांचा जीव आहे तो महानगरपालिकेमध्ये. तर त्याचं कारण काय, तर प्रचंड असणारी मोठी महानगरपालिका आणि प्रचंड असणारा आर्थिक व्यवहार आणि प्रचंड असणारा एक व्यापारी केंद्र आणि एकंदरीत या महानगरपालिकेचं बजेट हे इतर छोट्या राज्यांपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून या दोन भावांचा फक्त त्यांचा जीव आहे मुंबईमध्ये. आता तो त्यांचा अधिकार आहे. आणि मग या ठिकाणी राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. ते पत्रकार परिषदेमध्ये ते फारसं बोलले नाही आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही पक्षाचे माध्यमवर नेते असताना देखील त्या ठिकाणी बाकी सन्मान
राऊतसाहेबांचा केला. आता ती गोष्ट चांगली आहे, कारण ते जास्त एका मोठ्या आजारी असल्यामुळे आणि किंवा ते सातत्याने आता वरिष्ठ लेवलच्या मध्ये ते काम करतात आणि मग त्यांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला आणि ते मग त्या भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब यांच्या लोकांना आवडलं नाही आणि त्यासाठी खरं म्हणजे हे दोन भाऊ एकत्रित येऊ नयेत म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते, प्रवक्ते असतील हे सातत्याने हे दोन भाऊ कोणास कोण काय म्हणाले. म्हणजे राजसाहेब जेव्हा वेगळे झाले 20 वर्षापूर्वी, त्यावेळेला राजसाहेब उद्धव साहेबांना काय म्हणाले आणि उद्धव साहेब राजसाहेबांना काय म्हणाले आणि त्या 18-19 वर्षाच्या काळामध्ये मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे नेते कशा पद्धतीने उद्धव ठाकरेवरती करत होते आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरेची नेते मंडळी, प्रवक्ते मंडळी मनसेवर कशा पद्धतीचे टीका करत होते याची उजळणी सातत्याने या दरम्यान करत होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मनसे म्हणजे भारतीय जनता कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते. कारण हे दोन भाऊ एकत्र येऊ नये असं त्यांना निश्चितपणे वाटत असणार. कारण हे दोन जर भाऊ एकत्र आले तर बऱ्यापैकी अनेक महानगरपालिकामध्ये त्यांचं वर्चस्व वाढू शकतं हे माहीत असल्यामुळे हे भाऊ एकत्र येऊ नये यासाठी अनेक प्रकारचे विविध प्रकारचे या ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत आणि त्यांचं वितुष्ट कसं पद्धतीने होतं आणि ते काय एकत्र येऊ नये आणि त्यांचा जो जे भाव यासाठी ते प्रयत्न काही मंडळी करत होती, परंतु त्यांना काही शाळा नाही आणि हे भाऊ एकत्र आले. बरं, आता हा जो ठाकरे ब्रँड म्हणतात काही ठिकाणी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बोर्ड लागले ठाकरे ब्रँड आणि माननीय राऊत साहेब म्हणतात की हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात चालणार. तर बंधू आणि भगिनींनो, भावनिक होऊन असं दोन्ही पक्षाचे नेते बोलत असतील तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांची एक भावना आहे, त्यांची गाढ श्रद्धा आहे ठाकरे कुटुंबियावर. तर ते ठाकरे ब्रँड ते म्हणतात, परंतु प्रत्यक्ष आपण जर विचार केला, आकड्यांचा विचार केला तर माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, ही दोन्ही माणसं फार मोठी माणसं आहेत. ही जरी आपण मान्य केलं तरी मी या ठिकाणी सांगू शकतो की आणि त्यांच्या समर्थकांची माफी मागून देखील मी म्हणू शकतो की हा ठाकरे ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीच चाललेला नाही. एक लक्षात घ्या, माझ्या या शब्दावर लक्ष द्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड चालला नाही किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार ब्रँड देखील चालला नाही. कारण आतापर्यंतच्या म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखाने शिवसेना स्थापन झाल्यापासून तर माननीय शरद पवार साहेब यांच्या काँग्रेसमध्ये असणारा त्यांचा प्रगाढ प्रवास आणि त्यानंतर त्यांनी वेगळे पक्ष काढले आणि त्यांनी आता जी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी काढली, या सर्व दरम्यान या दोन दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्वतःच्या बळावर सत्ता आलेली नाही. किंबहुना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने म्हणजे एकत्रित शिवसेनेने 100ची पार केलेली नाही आमदारांची. त्याचप्रमाणे माननीय शरद पवार साहेब हे राष्ट्रीय नेते त्यांना म्हटलं जातं, अर्थात ते मोठे आहेत त्याबद्दल आपण काय म्हणणार नाही, पण माननीय शरद पवार साहेबांनी देखील स्वतःच्या बळावर 100 आमदार निवडून आणलेले नाहीत आणि माननीय शरद पवार साहेबांच्या एकटेच्या बळावर त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली नाही. आणि त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देखील महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आलेली नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा आणि आता तर मग खूप ही दोन माणसं तर फार मोठीच माणसं होती, आता हयात नाहीत आणि त्यांचा वारसा चालवणारे त्यांचे जी मंडळी आहेत त्यांना त्यांचे समर्थक म्हणतात की ठाकरे ब्रँड किंवा पवार ब्रँड. अर्थात एक भावनेच्या भरात ते बोलून जातात, परंतु आकडेवारी जर पाहिली तर ही वस्तू ती मी आपल्या समोर सांगितलेली आहे. आणि आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्या वेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा आणि ज्या वेळेला माननीय शरद पवार यांचा करिश्मा ग्रामीण भागामध्ये असणारा त्यांचा संपर्क आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी अत्यंत कमजोर होती आणि त्यावेळेला असणाऱ्या त्या वेळेच्या पक्षांना बाकी त्या काळामध्ये या पक्षांच्या म्हणजे त्या काळामध्ये असणारा शेतकरी कामगार पक्ष असेल, त्या काळातला असला रिपब्लिक पक्ष असेल, त्या काळातला असला फॉरवर्ड ब्लॉक असेल, त्या काळातले छोटे पक्ष असतील ती पक्ष किंवा त्या काळातला असला कम्युनिस्ट पक्ष असेल, तर या माध्यमातून त्या म्हणजे असा आरोप केला जातो की माननीय
शरद पवार साहेबांच्या माध्यमातून माझे अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून त्या ठिकाणी त्या या महाराष्ट्रामध्ये असणारे जे प्रादेशिक पक्ष होते, चांगली काम करीत होते, त्या पक्षांचे फाटाफूट त्या काळापासून सुरू झाली. म्हणजे ते उदाहरण सांगायचं तर शेतकरी कामगार पक्ष असेल का रिपब्लिकन पक्ष चांगल्या मोठी त्या काळाला आघाडी घेत होता, तो रिपब्लिकन पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि दुसरे पुरोगामी विचाराचे पक्ष असतील, ते माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे आणि विभाजन झालेलं आहे हा इतिहास सांगतो. आणि त्याचप्रमाणे माननीय शिवसेना स्थापन होण्याच्या अगोदर या ठिकाणी असणारा कम्युनिस्ट पक्ष अत्यंत जोरदार होता. त्यांचं कामगार युनियन होत्या आणि त्यांचं बऱ्यापैकी लालबाग सारख्या ठिकाणी त्यांचे लोक निवडून येत होते. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्यांचे लोक निवडून होते. त्या कम्युनिस्ट पार्टीला संपवण्यासाठी माननीय त्या काळातल्या वसंतराव नाईक साहेबांनी माननीय बाळासाहेबांच्या माध्यमातून एक कम्युनिस्ट पक्ष संपवला. हा जो इतिहास आहे तो आपल्याला जुनी जाणकार मंडळी सांगत आहेत. आणि म्हणून आता बाकी हा करिश्मा या पक्षाकडे राहिला नाही आणि दोन्ही पक्षाचे नेते आता त्या मानाने कमजोर झाले, कारण त्यांच्या फाटाफूट झालेल्या आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची फाटाफूट झाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने एक वेगळं शिवसेना निर्माण झाली, ते चालवत आहेत. आणि त्याचप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांची त्यांचाच पुतण्या अजित पवार साहेब हे वेगळे झाले, ते वेगळे राष्ट्रवादी काँग्रेस चालत आहेत. आणि म्हणून हा ठाकरे ब्रँड किंवा पवार ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालेल का पूर्णपणे याचा विचार तुम्ही करा. अर्थात दोन भाव एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्साह आलेला आहे आणि अर्थातच त्यांची जी प्रचंड पडझड झाली होती ती प्रचंड पडझड आणि या पक्षामध्ये जे नैराश्य आलं होतं मनसेमध्ये आणि त्यांची माणसं निवडून येत नव्हती आणि या दोन भावांच्या एकत्रितपणामुळे म्हणजे सामंजस्याने जर नगरपालिका निवडून गेली तर निश्चितपणे या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मनसेचे नगरसेवक वाढतील. त्याचप्रमाणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे देखील नगरसेवक वाढतील. परंतु एक ठाकरे ब्रँड म्हणतात तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हे बाकी मागचा इतिहास सांगतो. तेव्हा जाणकार मंडळींनी या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी बाकी या दोन भावांच्या युतीमुळे निश्चितपणे दोन्ही पक्षांची परिस्थिती निश्चितपणे सुधारेल एवढंच आपल्याला म्हणता येईल. आणि त्या ठिकाणी बाकी प्रचंड वेगाने प्रचार करणारी भारतीय जनता पार्टी असेल आणि अतोनात कष्ट घेणारे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे कार्यकर्ते असतील आणि अतोनात कष्ट घेणारे अजित पवार असतील, हे बाकी या मंडळींना टक्कर देण्यामध्ये पुढे असतील. परंतु राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचे पक्ष या बलाढ्य शक्तींना कशा पद्धतीने सामोरे जातात आणि किती महानगरपालिका जिंकतात आणि त्यांचे किती महापौर होतात हे पाहावं लागेल. या ठिकाणी काल माननीय राजसाहेब म्हणाले की मराठी माणूस महापौर होणार आणि त्याचप्रमाणे आमचाच महापौर होणार. अर्थात मुंबईचा विचार केला तर मुंबईमधून मराठी माणसं मुंबईच्या बाहेर फेकले गेली आहेत. ती कुणामुळे फेकली गेली आहेत तर ती शिवसेनेमुळे फेकली गेली आहेत. अशा पद्धतीचा प्रचार भाजपवाले करतात आणि मराठी टक्का आता मुंबईमध्ये किती राहिलेला आहे, मराठी टक्का 38-40% राहिला म्हणतात आणि परत त्यांची संख्या मुंबईमध्ये वाढलेली आहे आणि हे परप्रांतीय मग राजसाहेबांच्यामुळे उद्धव ठाकरेंना मतदान करतील का, हा सगळा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि मराठी माणूस म्हणजे शिवसेना, मराठी माणूस म्हणजे उद्धव ठाकरे, मराठी माणूस म्हणजे राज ठाकरे असं जर म्हटलं जातंय तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सांगते की आमच्याकडे दरेकर आहेत, आमच्याकडे शेलार आहेत, आमच्याकडे साटम आहेत, आमच्याकडे फडणवीस आहेत, आमच्याकडे महाजन आहेत, असे आमच्याकडे मुनगंटीवार आहेत, आमच्याकडे मुंडे आहेत, असे कितीतरी मराठी नेते आहेत. आणि मग ही मराठी मतं जी आहेत ती सगळीचे सगळी मतं शिवसेना उद्धव साहेबांना किंवा मनसेंना मिळतीलच याची काय खात्री देता येत नाही. आणि परप्रत्येक विशेषतः उत्तर भारतीय आणि बिहारी ही मतं संपूर्णपणे ही भारतीय जनता पार्टीकडे जातील आणि काही प्रमाणात काँग्रेसकडे देखील जातील. आणि काँग्रेसची परिस्थिती देखील या जशी काँग्रेसनी त्या मानाने थोडी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये थोडीशी जरा कामगिरी बरी केलेली आहे, परंतु महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसची कामगिरी चांगली राहील. आणि या सगळा विचार करत असताना या ठिकाणी प्रामुख्याने जे मीडियावाले आहेत ना ते दुर्लक्ष करतात वंचित बहुजन महाआघाडी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा. तर या ठिकाणी ठाकरे ब्रँडला गरज भासेल आंबेडकर ब्रँडची. या महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड आहे तो आंबेडकर ब्रँड आहे
आणि तो माननीय प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकरांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहे आणि ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या घटकांना घेऊन आणि अतिमागासांना घेऊन आणि गावकुसावर राहणाऱ्या माणसांना बरोबर घेऊन हा ब्रँड पुढे येत आहे आणि या ब्रँडची ताकद बाकी वाढते आहे आणि या आंबेडकर ब्रँडचा विचार आता यापुढील काळामध्ये करावाच लागेल. किंबहुना सत्ता संपन्न करण्यासाठी याच ब्रँडच्या माध्यमातून अनेक महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये सत्ता येऊ शकते आणि म्हणून येत्या सर्वच मोठ्या मोठ्या महानगरपालिकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या प्रमाणात लोक निवडून येतील आणि त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे ब्रँडला आंबेडकर ब्रँडची गरज भासेल आणि जर ठाकरे ब्रँडने आंबेडकर ब्रँडबरोबर समझोता केला नाही किंवा इतरांच्या बरोबर सातत्याने संपर्क ठेवून कामकाज केलं नाही तर बाकी या ठाकरे ब्रँडचं भारतीय जनता पार्टी काय करेल हे आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून आपल्याला हे फार थोडे दिवस राहिले आणि 16-17 तारखेलाच कळेल की ठाकरे ब्रँड चालतो की देवेंद्र फडणवीस यांचा ब्रँड चालतो या महाराष्ट्रामध्ये हे नक्कीच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल. परंतु या ठिकाणी बाकी या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये एक छोटासा ब्रँड आपण ज्याला म्हणू जो आंबेडकर ब्रँड आहे तो खरं म्हणजे जागतिक ब्रँड आहे आंबेडकर ब्रँड. त्या आंबेडकर ब्रँड म्हणजे माझे माननीय प्रकाश आंबेडकर यांची गरज बाकी अनेकांना लागू शकते हे बाकी या ठिकाणी मी आदरित करतो. बंधू आणि भगिनींनो, माझ्या व्हिडिओला आपण जर पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या समीक्रांती चॅनल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व आपण माझ्या व्हिडिओला लाईक देखील करत चला आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पाहत राहा समीक्रांती चॅनल माधव गायकवाड. धन्यवाद.